बरं आजचा मेनू काय आहे तो तुम्हाला दाखवतो। हा व्हेज मध्ये वाटाण्याची भाजी, अजून दुसरं काय हो? डाळ डाळ आहे, भात, हा बिर्याणी आहे, बिर्याणी पण आहे। नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी थोडंसं घाई गडबडीत एका ठिकाणी चाललो आहे, टायटलवरून तुम्हाला कळलंच असेल। आज आहे आमच्या गावाकडच्या शाळेतलं वनभोजन। सो वनभोजन म्हटलं की नक्कीच प्रत्येक गावाकडे शिकणाऱ्या मुलाचं एक म्हणतात ना आठवण असते किंवा तो अनुभव असतो। सो आज आमच्या शाळेतल्या मुलांचं म्हणजे मी माझं शिक्षण इयत्ता 4थी पर्यंत ज्या शाळेत झालं त्या मुलांचा गावाकडे वनभोजनाचा कार्यक्रम आहे। वनभोजनाची कॉन्सेप्ट काय आहे ते आपण शिक्षकांकडून जाणून घेऊया, पण आता तुम्हाला नेतो ज्या ठिकाणी वनभोजन आहे त्या ठिकाणी। चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी फायनली आपण वनभोजन असलेल्या ठिकाणी पोहोचलो आहे। खरं तर या प्लेसला, या जागेला वाकडेपाल म्हणून आमच्या इकडे गावाला नाव आहे। वाकडेपालातली क्रिकेटची मॅच तुम्ही पाहिली असेल। याच ठिकाणी समोरच बघा पूर्ण पाठीमागे डोंगरामध्ये पूर्ण जंगल आहे। इकडे काही शेतं आहेत, त्या शेतामध्ये आता मुलं वगैरे क्रिकेट खेळत आहेत, तिकडे मुलं खेळत आहेत। जाऊया आपण पण त्या मुलांमध्ये थोडंसं सामील होऊया आणि या वनभोजनाचा आनंद घेऊया। या ठिकाणी पण काही मुलं खेळत आहेत। खरं तर असं मोकळ्या वातावरणात लहान मुलांना घेऊन बाय बाय आले बाय बाय हे थांब 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 थांब, तू पण क्रिकेट खेळतेस? लेडीज क्रिकेटर होणारच का? महिला क्रिकेटर? हा होय 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 होय, आरामात खेळा, पडू नका। चला हे सगळीच लहान आले, बॉल गेलाय, क्रिकेट खेळताय गोलू। चला शिक्षक देखील लहान मुलांसोबत खेळत आहेत। गावाकडच्या शिक्षकांची म्हणतात ना हीच खासियत असते, मुलांमध्ये मिक्स होऊन खेळणं किंवा मुलांमध्ये असा वनभोजनामध्ये किंवा ॲक्टिव्हिटीजमध्ये मिक्स होऊन मिळून मिसळून आनंद घेणं हे गावाकडच्या शिक्षकांमध्ये असतं। सो कधी गावाकडच्या शिक्षकांना मुलांकडनं कधी गावाकडच्या शिक्षकांबद्दल विचारलं तर नेहमीच त्यांच्या मनात शिक्षकांबद्दलचा आदर नेहमीच असतो। चला तर पुढे तिकडे काहीतरी चाललं आहे, कदाचित जेवणाची तयारी आहे, मुलं पण इथे बसली आहेत। सो ते देखील बघूया। ए बारक्या सांभाळून रे। चला मुलं बऱ्यापैकी खेळून वगैरे झाले आहेत। डबे खाताय काय? झाले खाऊन? काय भाजी आणलेली? तिकडे पण डबे खातात लहान मुलं मस्तपैकी। आम्ही पण लहानपणी असंच डबा वगैरे घेऊन यायचो। रडतस कशाला बाया, रडतस कशाला? मजा येते काय? मजा येते ना? नेहमी वर्गामध्ये बसून असं कंटाळा येत असेल ना? आज असं मोकळ्या वातावरणात खेळायला मिळतंय, मज्जा करायला मिळते। चालू द्या तुमचं। जागा तशी वनभोजनाला परफेक्ट आहे। इकडे पाण्याचे पण सोर्स आहे जवळच आणि मुलांना पण मस्तपैकी खेळता येतं। फक्त प्रत्येक शिक्षक आपापल्या वर्गाला किंवा मग अशा ग्रुपला घेऊन काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी करतात। वनभोजन म्हटलं की रानामध्ये जेवण बनवून ते खाणं किंवा मग ते एक वेगळीच मजा असते। चला मंडळी आपण आहे ना आता फायनली जेवण बनवते त्या ठिकाणी पोहोचलो आहे। इकडे जेवणाची तयारी झाली। बहिणी झाली का तयारी? आमचे शाळेचे कमिटीचे अध्यक्ष साहेब पण आहेत, मदत करायला नेहमीच पुढे असतात बघा। जवळच साहेब झाले का जेवणाची तयारी? इकडे बघूया काय तयारी आहे ते। बरं आजचा मेनू काय आहे तो तुम्हाला दाखवतो। हा व्हेज मध्ये वाटाण्याची भाजी, अजून दुसरं काय हो? डाळ आहे, भात, हा बिर्याणी आहे, बिर्याणी पण आहे। अरे वा, ते शिजू द्या, दम लावलाय मस्त बघा, केवढा मोठा टोप आहे बघा। जर म्हणजे व्हेज खाणार त्यांना व्हेज आहे, नॉनव्हेज पण आहे, चिकन बिर्याणी आहे। अरे वा झकास, मस्त। कदाचित रेसिपी बघायला आवडली असती पण आता झटपट बनवून झाली आहे। इकडे काहीतरी अजून रेसिपी तयार होते व्हेज वाल्यांचं। हे काय डाळ आहे का? डाळ आणि भात। म्हणजे तुम्ही तिघी शाळेमध्ये काय म्हणून? जेवण बनवायला।
अंगणवाडी का अंगणवाडी मदतनीस. अंगणवाडी मदतनीस, बरोबर. शाळेत तुम्हाला काय सांगितलं ना? स्वयंपाकी मदत स्वयंपाकी मदतनीस. स्वयंपाकी मदतनीस, बरोबर. सो जे काही शाळांमध्ये पोषण आहार वगैरे येतो तर ते तुम्हीच शिजवता ना, बरोबर. कधीतरी आम्हाला बोलवा, आम्ही रेसिपी तुमची तयार करताना आपण दाखवू शाळांमध्ये कसा पोषण आहार तयार होतो ते. आता बघा जंगलामध्ये जेवण वगैरे पण बघा, लाकडं मुबलक वगैरे आहेत इकडे रानामध्ये, पण थोडंसं लाकडं आणि चूल सगळं अरेंज करण्यामध्ये थोडीशी मेहनत असते. चला आता रानामध्ये असं जेवण शिजतं ना, त्याची चव वेगळीच आहे, त्याने खायला देखील मजा येते. थोड्याच वेळात आपण दाखवू, मुलं अजून खेळत आहेत. इकडे काय चाललंय बघूया. बरं सर, नमस्कार. हां, नमस्ते. काय मग आजचं वनभोजनाचं कसं काय कार्यक्रम आणि काय? वनभोजन हा एक शैक्षणिक उपक्रमच आहे आपला. बरोबर. शाळेमध्ये वनभोजन असतं, सांस्कृतिक कार्यक्रम असते, शैक्षणिक सहल असते, त्यापैकीच एक वनभोजन. आणि वनभोजन मुलं नेहमी शाळेत जेवण करतात, परंतु एक वनामध्ये नेऊन त्या जंगलामध्ये जेवण करणं, ते जेवताना त्या सगळ्यांनी एकत्र येऊन ते जेवण करणं म्हणजे खाणं, ह्या गोष्टीचा एक वेगळा आनंद असतो. आणि मुलांना तो, आपल्या कोकणामध्ये राहणाऱ्या मुलांना हा खरा म्हणजे अनुभव मिळाला पाहिजे. बरोबर. दुसरी गोष्ट, वनभोजन नुसतं येऊन आम्ही इथे जेवणच नाही करत, तर सकाळी आल्यापासून विविध खेळ खेळले जातात. बरोबर. म्हणजे मुलांच्या भेंड्या होतात, बरोबर, लगोरी खेळतात, बरोबर, त्यानंतर क्रिकेट खेळतात, बरोबर, त्यानंतर तो खड्यांचा गेम आहे बरोबर, तो पण खेळला जातो. आणि अशा विविध हे खेळ वनभोजनाच्या निमित्ताने जो रिकामा वेळ असतो त्या फावल्या वेळात ते मुलं खेळतात, आणि एक निसर्गामध्ये वेगळ्या वातावरणामध्ये मुलांना एक आनंद लुटण्याची संधी त्या निमित्ताने होते. आणि अशा पद्धतीचं वनभोजन हे दरवर्षी या ठिकाणी कोकाड्यांचा माल हे ठिकाण आहे. अतिशय मुलांना राहण्यामध्ये जंगलामध्ये येण्याच्या दृष्टीने आणि तिथली सुरक्षितता याचा विचार करता अतिशय उत्तम ठिकाण आहे. पाण्याचा पण सोर्स आणि पाण्याचा सोर्स आहे. पूर्णपणे या जागेला सावली आहे. बरोबर. आणि या सावलीमुळे मुलांना उन्हाचा पण त्रास होत नाही, खेळायला पण भरपूर मिळतं, मुलं थकत पण नाहीत. आणि त्यामुळं हे गेली 2-3 वर्ष आम्ही हे ठिकाण निवडले आहे. मंडळी इकडे काय चाललंय ना ते जरा बघूया. खड्यांचा खेळ चाललाय वाटतं. लहानपणी कोणी कोणी हे खेळ खेळला असेल तर नक्की सांगा. म्हणजे या खेळामध्ये देखील मोठी चिटिंग बिटिंग होते वगैरे असं आहे ना, चिटिंग पण होते ना. हां, बरेच शिक्षक मंडळी पण आपल्या लहान मुलांसोबत एकदम खेळण्याचा आनंद घेत आहेत. अरे देवा. मॅडम अगोदर 3 खडे घ्यायचे होते ना. मॅडम चालतंय, एक घेतलेला पहिला. मॅडमना जमतंय ना, मॅडम एकदम एक्सपर्ट आहेत. हा शेवटी उचलायचा. मॅडम दोनच मंडळी कसं आहे, ज्यांना जे जे खेळ आवडतात ते ते खेळ खेळले जातात. इकडे आता क्रिकेटर मंडळी आहे. भविष्यात याच्यातलाच कोणतरी मोठा क्रिकेटर होईल. काय घेत आहे? फिल्डिंग का बॅटिंग आहे तुझी? फिल्डिंग आहे, चालू द्या. याच्यातलंच कोणतरी देशातला मोठा क्रिकेटर होईल. बाप रे, काय मारलाय बॉल, बाप रे. अरे देवा, कॅच सोडली. काय वाटे. हो, शॉट. अरे देवा, कॅच सोडली. हो, चला मंडळी, कसं आहे, मुलं मस्तपैकी तिकडे क्रिकेट मॅच खेळतात, इकडे पण मुलं थोडीशी खेळतात. आता इथे ना थोडंसं डान्स वगैरे आहे, तो देखील पाहून घेऊया. मजा येते. मजा बरोबर. वर्षातून एकदा एक कार्यक्रम मस्त असा होतो, एकदम शुभ आणि सुसुडीत मस्त कार्यक्रम असा होतो. मजा येणार. चला डान्स बघूया.
टाळ्या होऊन जातात, टाळ्या. मंडळी कसं आहे, थोडंसं डान्स वगैरे आता थोडंसं थांबवलेत. मुलांमध्ये आहे ना कलागुण आहेत, क्रीडागुण आहेत. या सगळ्यांना कुठेतरी आहे ना अशा मोकळ्या वातावरणातच वाव मिळतो. सो आता आहे ना वनभोजनाची वेळ झाली, म्हणजे जेवायची वेळ झाली आहे. तो सगळ्याच मुलांना मस्तपैकी शेतामध्ये बसून जेवणाचा आनंद घेता येणार आहे. आता इकडे बघा सगळे शाळेतले विद्यार्थिनी जेवायला बसणार आहेत. मस्तपैकी शेतावर असं बसून, माती लागली तरी काही हरकत नाही, कपडे तर मळकटतातच, पण असं मस्तपैकी शेतावर बसून जेवणाचा आनंद घेणं ही एक वेगळीच मजा आहे. चला चालू करा. अज्ञानद्वारोनि बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दरिद्र दुःख वगे देशांतरा पाठवी. हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. बोला चिताकांत स्मरण जय जय करा सुरुवात. चला मंडळी, मी पण आता या वनभोजनाला आलो होतो, तर म्हटलं की आपण पण थोडंसं जेवून जाऊया. सो जेवायला वाढलंय, बाकी सगळे आपले शिक्षक वर्ग पण बसलेत, मुलांचं जेवण झालंय. चला आपण पण या वनभोजनाचा आस्वाद आणि आनंद घेऊया.
हा हा चल अगं बाय चला मंडळी, मस्तपैकी छान असं जेवण वगैरे झाले. थोडा वेळ अजून मुलांनी अंताक्षरी किंवा मग डान्स वगैरे केला. मुलं परत एकदा घरी चालली आहेत. मजा आली ना? हा मजा सगळं साहित्य घ्या रे. बॅट बीट घेतली ना? चला 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 चला, सर्वच मुलं आता फायनली घरी जात आहेत. टाटा. बाय बाय बाय.